गेला. घड्याळाचे काटे जर थांबवले तरी वेळ थांबू शकत नाहीये. तर दोन्ही संघांना विनंती आहे, आपला 12वा प्रतिनिधी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. आणि पहिला चेंडू समोरच्या दिशेने भिरकावलाय. जेलची संधी आहे परंतु क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतोय. हाल बॉल जाईल सीमा पार. वन बाउन्स सावकार पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट करतोय हा फलंदाज. काय शॉट लगावला गेला आहे लेग साइडला. वन बाउन्स चौकार. बॅक टू बॅक येईल विशालच्या बॅट मधून दुसरा चौकार. नक्कीच परशुराम वरती हल्ला चढवला गेलाय या विशाल फलंदाजाने. बॅक टू बॅक येतोय दुसरा चौकार. तिसरा चेंडू हा घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. पुन्हा एकदा बॅक फुट वरती गेला परंतु थोडीशी दिशाहीन वरकटला हा गोलंदाज. हा चेंडू येईल स्वेर. या एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली होती 9च्या आकड्यावरती. खराब गोलंदाजी पाहायला मिळते परशुराम या गोलंदाजाची. पहिल्या चेंडूवर मोठे फटका खाल्ल्यानंतर थोडासा दिशाहीन भरकडतो या गोलंदाज. पुन्हा एकदा सज्ज परशुराम. पुन्हा एकदा विशालचा फटका जाईल का आणि सीमा पार. काय फटका खेचला डीप कव्हरच्या वरतून हा फटका खेचला गेलाय. हार येईल 6 धावांसाठी षटकार. नक्कीच परशुराम वरती हल्ला चढवला गेलाय. बॅक टू बॅक तिसरा मोठा फटका लगावला गेलाय विशालच्या माध्यमातून. पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता त्याचा पुरेपूर फायदा घेतला फलंदाज विशालनं. हा जाईल चौकार. कसं काय 2 बाउंड्र्या 3 बाउंड्र्या 1 षटकार. नक्कीच खूपच मागणा ठरला जातोय गोलंदाज परशुराम. पुन्हा एकदा दिशाहीन कुठेतरी लाईन आणि लेंथ वरती
दडपणाखाली येतोय हा गोलंदाज, कारण तो बॅक टू बॅक मोठे फटके बसले त्या गोलंदाजावरती, परंतु थोडासा कमबॅक करून देतोय. खोलवर पद्धतीचा चेंडू होता, त्याला खोदून काढला. एका धावे व्यतिरिक्त काही मिळणार नाही. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 या आकड्यावरती. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असावा. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. नक्कीच खूपच महागडा षटक पाहायला मिळतंय. परशुराम या गोलंदाजाचा 22 धावा खर्च केल्यात. 5 चेंडू मध्ये 22 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने. अजून हा शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल या P1 षटकाचा. पुरेपूर फायदा घेतोय हा विशाल फलंदाज. पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, परंतु थोडासा असफल ठरतोय. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जोडली गेली ती बिनबाद 22 धावा. नक्कीच पाहायला गेलं तर पहिलं षटक P1 चं षटक ज्याने हाताळला परशुराम या गोलंदाजावर खूपच मार पडला गेलाय. तब्बल 22 धावा टोकून काढल्यात या फलंदाजाने. तर दुसरं षटक घेऊन मार्गस्थ बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज निलेश गोलंदाज. कुठेतरी कमबॅक करून द्यावं लागेल गोलंदाजाला. हलक्या हाताने फक्त ग्लास केला या चेंडूला कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली आहे, दुसरी धाव सरसावलाय, दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली आहे. या दुहेरी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉलर सज्ज. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. हा बॉल जाईल चौकार. विशालला असे चेंडू हाताळू शकत नाहीये. आक्रमक खेळाडू आहे. चेंडू जर हाताळले तर ते सीमा पार होतील. नक्कीच या 4 धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 या अंकेवरती. पुन्हा एकदा बॅटच्या रनर मध्ये चेंडू आला नाहीये, परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. वरती आहे तो सुनील ना, बरोबर बोलतो मी. नक्कीच पुन्हा एकदा स्टेट ऑन द ग्राउंड हा फटका खेळलाय. थोडीशी मिसफिल्ड करतोय हा क्षेत्ररक्षक. एक धाव होतीये तिथं दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करतोय हा फलंदाज. या दुहेरी अंकेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 या आकडेवरती. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. थोडसा दिशाहीन भरकटतोय हा गोलंदाज. कुठेतरी डॉट चेंडू फेकावे लागतील, अन्यथा
मोठा डोंगर रचला जाईल निपाड या संघासमोर. पुन्हा एकदा स्टेट ऑन द ग्राउंडला हा फटका खेळलाय, परंतु एका धावे व्यतिरिक्त काही मिळणार नाहीये. या एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली बिनबाद 33 या आकड्यावरती. खूप महागडा षटक पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा बॅटच्या रनर मध्ये चेंडू होता, त्याला भिरकावून दिलाय डीप कव्हरच्या वरतून षटकार. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 39 या आकड्यावरती. नक्कीच 12 चेंडू मध्ये 39 ठोकण्यात यश आलंय अत्करगाव या संघाला. अजूनही या 12 चेंडूचा वाजवी खेळ आहे मैदानामध्ये. कितपत धावा ठोकल्या जातील. निपाड संघ सुद्धा ताकदीचा संघ आहे, त्यांच्यात सुद्धा धमक आहे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती गुरुनाथ. पुन्हा एकदा बॅटची हलकीशी एज लागली शरीरावरती, आदळला चेंडू, परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. स्लिपचा क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याने कोणतीही चुकी केली नाहीये, परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सज्ज गुरुनाथ. मारा करेल विशाल हा फलंदाज. खराब चेंडू होता, पुरेपूर फायदा घेता आला नाहीये. पंचांचा येईल इशारा, नो चेंडू. पुढील चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, पुढील बॉल फ्री हिट. नक्कीच फायदा घेता येईल का, परंतु जेलची संधी आहे आणि हा फ्री हिट आहे, कायम असणार आहे, परंतु रन आउटची संधी आहे आणि रन आउट. फ्री हिट होती, परंतु रन आउटची विकेट बहाल करतोय हा फलंदाज. पहिला धक्का बसतोय सुनीलच्या स्वरूपात. लेकिन न्यू बॅट्समन मैदानामध्ये मंगेश रवाना होतोय. स्ट्राईक एंड वरती विशाल फलंदाज. पुन्हा एकदा मिड विकेटच्या वरतून टोकलाय विशाल ब्रँडेड. षटकार. काय फटका खेचला गेलाय. बॅटच्या रनर मध्ये चेंडू होता, त्याला भिरकावून दिला सीमा रेषा पलीकडे. नक्कीच या 6 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली होती 48 या अंकीवरती. पुन्हा एकदा तोच फटका आणि तीच दिशा. हा येईल विशाल ब्रँडेड. षटकार. काय हल्ला चढवला जातोय. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय विशालच्या बॅट मधून.
धावसंख्या. कुठेतरी या धावसंख्येला रोख द्यावा लागेल निपाड या संघाला. अजूनही हा तिसरं षटक मार्गात असताना खेळपट्टीवरती विशाल फलंदाजीसाठी आहे, परंतु षटकारची हॅट्रिकची संधी होती परंतु गमावली. हा येईल डॉट चेंडू. थोडस कमबॅक करून देतोय गोलंदाज गुरुनाथ. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. मारा करेल विशाल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय आणि हा षटक समाप्तीचा इशारा येतोय आणि 3 षटकानंतर वाजवी खेळ संपलाय आणि धावसंख्या जोडली गेली आहे ती 54 धावसंख्या. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. नक्कीच शेवटचं षटक घेऊन येतोय बॉलिंग ट्रॅक वरती किरण. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय एक किरण गोलंदाजाने. सुंदर सुरुवात पाहायला मिळते. नक्कीच पंचांकडे दाद मागितली गेली बॅटकड असावी, परंतु आमचे तटस्थ असे पंच दाट फेटाळून लावतायत. नक्कीच किरणचं थोडस कौतुक करावं लागेल. वा काय चेंडू फेकला गेलाय. गुड लेंथ वरती टप्पा पडला आणि उसळी घेतली आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावला हा चेंडू. सुंदर गोलंदाजी. असंच कुठेतरी कमबॅक करावं लागेल कारण धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्यात. 1/54. शेवटचा षटक मार्गस्थ आहे अजूनही. पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, पुरेपूर फायदा घेता आला नाही. 1 धाव पूर्ण केली. विशालला सुद्धा माहिती आहे आपण स्ट्राईक घेणं गरजेचं आहे. आपल्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती विशाल हा फलंदाज. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज असेल किरण. किरण 2 चेंडू सुंदररित्या हाताळले गेलेत. अजून 3 चेंडूची खेळी बाकी आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, त्याला भिरकावून दिलाय लॉंग ऑनच्या वरून. हा येईल विशाल ब्रँडेड षटकार. विशालला जर पद्धतीचा चेंडू होता त्याला भिरकावून दिलाय. फलंदाज नक्कीच विशालचा तर विचार केला तर 14 चेंडू आणि 41 धावेवर खेळतोय हा फलंदाज. अर्धशतक झळकावेल का, परंतु नाही. बॅट कट आणि विकेट किपर कोणतीही चुकी करत नाही. किरणचा नक्कीच किरणचे थोडशा 41 धावेवर विशालच्या पारीचा अंत झाला. दुसरा धक्का बसतोय विशालच्या स्वरूपात आतकरगावला. नक्कीच विशालची जागा सावरण्यासाठी न्यू बॅट्समन स्ट्राईक एंड वरती बाबू. जी पाहिजे होती ती स्कोर विशालने पोचून दिलाय आणि आल्यास आपले इरादे स्पष्ट केलेत. डीप लॉंग ऑनच्या वरतून टोकलाय. आल्यास
मारला आणि डीप कव्हरच्या वरतून टोकला गेलाय. हा येईल षटकार. या षटकारच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 67 अंकावरती. येणारे 24 चेंडू आणि 67 धाव्यांची गरज असेल. येणारे 24 चेंडू आणि 68 धावेची गरज असेल निपाड संघाला. काय फलंदाजी पाहायला मिळाली विशाल फलंदाजाची. वैयक्तिक 15 चेंडू आणि 41 धावेची खेळी धारदार पाहायला मिळाली आपल्याला. अजूनही 2 चेंडू शिल्लक होते. कुठेतरी अर्धशतक झळकावण्याचा संधी होती परंतु ती गमावली. पहिल्या इनिंगची समाप्ती झाली. धावा जोडल्या गेल्या त्या 68. नक्कीच नेक्स्ट मॅच साठी मी कॉल देतोय. वर्णे आणि कले कृपया टॉस साठी संपर्क साधायचा आहे. सेकंड राऊंडचा पहिला सामना वर्णे आणि कले दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपण स्टेजची संपर्क साधा. काय फटकेबाजी पाहायला मिळाली अतकरगाव संघाकडून. तब्बल 68 धावांचा डोंगर रचला गेलाय या निपाड संघासमोर. कशा प्रकारे चेस केला जाईल निपाड संघाचा विचार केला तर निपाड संघ सुद्धा तितका ताकदीचा संघ आहे. नक्कीच पेन तालुक्यातील एक बलाढ्य असा संघ निपाड संघ आपल्या कर्जत तालुक्यामध्ये वर्णे ग्राउंड वरती दाखल झालाय. त्यांचं सुद्धा कमिटीतर्फे सरचे स्वागत असेल. तर स्पर्धा या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून असेल. समर्थ लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या आपण एन्जॉय करू शकता. त्यांना सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि घंटी दाबायला विसरू नका. केशव ना काय झालं घंटी असते ती बाबा घंटा मोठा असतो तो. परशुराम केशव ए ना. नक्कीच निपाड संघाकडून सलामीवीर परशुराम आणि केशव ही सलामीवीर जोडसाखळी असेल. थोडसा स्पीडअप करायचं आहे. कालच्या दिवसात बघितले तर 4 वाजले गेले होते आणि सर्व सामने संपवले गेले होते.
उशीर होतोय मित्रांनो. 3 वाजले गेलेत. अजून या पहिलाच राऊंड आपण खेळवतोय. तर वेळेला बांध द्या मित्रांनो. कुठेही मॅच असो तुम्ही वेळेवर जा. तर बॉलिंग ट्रॅक वरती सूरज. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होती. कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील निपाट संघाला, कारण 68 रनाची टार्गेट असेल तुमच्या समोर. स्ट्राईक एंड वरती असेल केशव हा फलंदाज. तर बॉलिंग ट्रॅक वरती पहिला चेंडू भिरकावलाय आणि समोरच्या दिशेने टोकलाय. हा येईल नक्कीच केशवच्या काय फटका खेचला गेलाय समोरच्या दिशेने. बॉलरच्या वरतून हा फटका खेचला गेला. पुन्हा एकदा तोच फटका खेळायच्या नादात यो आला का मार पण लागली देट. नक्कीच तोच फटका खेळायच्या नादात थोडस बीट झाला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुढील चेंडू बॉलिंग ट्रॅक वरती सूरज हा तयार होतोय आणि हा झेलची संधी आहे. विकेट किपर खाली आहेत, कोणतीही चुकी करणार आहे. पहिला धक्का बसतोय निपाड वाडी संघाला. तर वर्णे आणि मग काय करू ते आता कोण आउट झाला. नक्कीच पहिला धक्का बसतोय केशवच्या स्वरूपात. त्याची जागा सावरण्यासाठी न्यू बॅट्समन स्ट्राईक एंड वरती नरेश हा फलंदाज. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला, तिथून कमबॅक करून दिला या गोलंदाजाने. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. पुन्हा एकदा विकेट किपर थोडीशी चूक करतोय, परंतु स्लिपचा गडी तितकाच हुशार आहे. त्याने कोणतीही चुकी केली नाही. हा चेंडू येईल डॉट चेंडू. पण हे टॉस उडवाय कोण आहे. हे उडाय ना. पुन्हा एकदा पुलचा फटका खेळायचा होता, परंतु पूर्णपणे बीट झालाय हा फलंदाज. पहिल्या ओव्हरचा वाजवी खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात. 6 धावा. काही गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त षटकार टोकला गेला होता, त्या षटकाराच्या 6 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. अन्यथा 5 चेंडू डॉट खेळले गेलेत. निपाटचे हे फलंदाज. काय गोलंदाजी पाहायला मिळते, धारदार गोलंदाजी पाहायला मिळते आतकरगाव संघाची. फलंदाजी सुद्धा तितकीच तुल्यबान पाहायला मिळाली. 68 धावेचा पाठला करताना धावफलकावरती फक्त 6 लगावल्या गेल्यात. पुन्हा एकदा अतकरगाव संघाकडून संघासाठी दुसरा आणि स्वतःच पहिलं षटक घेऊन येतोय रोहित हा गोलंदाज.
पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती या. थोडीशी झेलची संधी होती परंतु ती गमावली. आपण इथं कोण नक्कीच वर्णे आणि कल्ले यामध्ये टॉस करून घ्यायचंय. पुन्हा एकदा बॉलरच्या वरतून हा फटका खेचलाय. 2 धावा पूर्ण केल्या. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. जर डायरेक्ट हिट लगावली गेली असती तर कुठेतरी बॅट्समॅनला परतावं लागलं असतं. राजेश 11 वर हॅलो काय बॉलिंग पाहायला मिळते या आतकरगाव संघाकडून. कोणताही मोठा फटका येत नाहीये. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. फक्त बॅट फिरवायचं काम करतोय हा गोलंदाज. गोलंदाज सुद्धा तितकाच तुल्यबान आहे. कोणतेही मोठे फटके मारून देत नाहीये या फलंदाजाला. नेपाळ संघ पूर्णपणे बॅकफुटला जातोय. स्वेर चेंडूची माग होती परंतु तटत असे पंच आमचे ही दादा फेटाळून लावतायत. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. पुन्हा एकदा तोच टप्पा आणि तीच लाईन. फक्त बॉलर आणि विकेट किपर चा खेळ चाललाय. बाकीचा सर्व वाईटला रिव्ह्यू नसेल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. हा आडव्या पट्ट्यात केला आणि जलची संधी असेल परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर हा चेंडू. मिळतील 6 धावा.
हॅलो 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 अरे बेच कर ना. हॅलो 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 नक्कीच धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्यात 15 धावसंख्या. हॅलो 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 15 धावसंख्या जोडल्या गेल्यात. तिसरं षटक घेऊन येत आहे गोलंदाजी ट्रॅक वरती सूरज गोलंदाज. पहिला चेंडू निर्धाव फेकतो चेंडू. घातली इकडे दे इकडे दे इकडे दे. पुन्हा एकदा स्क्वेअरचा मारा करतोय हा गोलंदाज. कुठेतरी पहिला चेंडू हा सूर्यकृती हाताळला गेला होता परंतु तिथून दिशाहीन वरकडतोय हा गोलंदाज. सूरज गोलंदाज आहे बॉलिंग ट्रॅक वरती कव्हरच्या दिशेने हा ठोकलाय हा एकदा पूर्ण केली गेली थोडेसे क्षेत्ररक्षकामध्ये. गुंडाल लवकर गुंडाल. कल्ले संघ आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे. पुन्हा एकदा हा स्टेट ऑन द ग्राउंडचा फटका फसलाय आणि हा क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाहीये. मंगेश आहे इथे कोणतीही चुकी करणार नाही. हा बसतोय दुसरा धक्का नरेशच्या स्वरूपात. कोण गेला बॅटिंगला. कोण पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होतीये. काय गोलंदाजी करतोय सूरज हा गोलंदाज. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सूरज. पुन्हा एकदा यॉर्क परंतु थोडीशी दिशाहीन. हॅलो 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 नक्कीच पुन्हा एकदा स्टेट ऑन द ग्राउंडचा हा फटका खेळला आहे परंतु एकच धाव येईल या चेंडूवरती. या एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली होती 19 या आकडेवरती आहे. पूर्णपणे बॅकफुटवर गेली निपाड संघ. पुन्हा एकदा स्वेर चेंडू कुठेतरी दिशाहीनवर करतोय हा गोलंदाज. तिसरं षटक मार्गस्थ असताना धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात 20 धावा. पुन्हा एकदा लेग साईडला हा चेंडू खेचला गेलाय. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका हाताने चेंडूला अडवलं गेलंय. नक्कीच तीन धावा रोखल्या गेल्यात. एक चेंडू नक्कीच एक चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकामधला. झाली पुन्हा एकदा पुलचा फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे कोणतीही चुकी करणार नाही. हा बसेल तिसरा धक्का.
सूरज हॅलो हॅलो थँक्यू डीजे. नक्कीच भावेश पवार ज्यानं अखंड महाराष्ट्र गाजून काढलाय त्याचं सॉन्ग पाहायला मिळतंय. परंतु जाऊया मॅच कडे जिथं काय फटका खेचला गेलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. हा बसेल चौथा धक्का निपाड संघाला. लास्ट विशाल अर्धी बिर्याणी मला अर्धी त्याला काय भेटला त्याचाही पोट नाही भरला माझाही नाही मार झाला कुठे म्हणे झाल्या. विशाल हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आहे. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने जलची संधी असेल परंतु नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू पडला गेला. एका धावे व्यतिरिक्त काही मिळणार नाहीये. पुन्हा एकदा पॅडवरती आदळतोय चेंडू. काही गोलंदाजी पाहायला मिळते या अत्करगाव संघाकडून. धारधार गोलंदाजी पाहायला मिळाली. तसेच फलंदाजी सुद्धा काय विशालनं फलंदाजी केली. डोळ्याचा पारणं फेडणारी फलंदाजी केली. पुन्हा एकदा यार्क पद्धतीचा चेंडू होता. स्ट्रेट ऑन द ग्राउंड हा फटका खेचलाय परंतु स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये आज चेंडू अडवला गेला आणि एका धावे व्यतिरिक्त काही मिळणार नाहीये. या एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली होती 24 या आकड्यावरती. शेवटचं षटक आहे. विशाल हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती थोडसा दिशा भरकटतोय. संपायला मग आईचे कामी नाही ना वर्णिकर आहेत. पुन्हा एकदा जेलची संधी आणि जेला घेतले गेले या क्षेत्ररक्षकाने. हा बसतोय 5वा धक्का. शेवटचा चेंडू असावा. लोअर फुल टॉस आणि हा हार्ड लेग टीम निपाडवाडी बेस्ट ऑफ लक. अत्करगाव पुढच्या सामन्यामध्ये तर कल्ले संघ आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे. नक्कीच क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय अत्करगाव कल्ले संघानं. तर वर्णे संघानं विनंती आहे आपले फलंदाज